नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज 32 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे मी सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। फोल्डेड साईड माझ्याकडे आहे आणि खुली साईड समोरासमोर आहे। तर मी ह्याला अजून एकदा फोल्ड करून घेत आहे, कारण दोन्ही समोरचे पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग एकदाच कटिंग करून होईल अशा पद्धतीने मी सांगणार आहे। तर बघू शकता, ब्लाऊजची उंची आहे 12 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा मार्किंगसाठी, आणि कमर आहे 8 इंच, तर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे मी इथं, आणि छाती आहे 9 इंच, तर इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। गळा आहे 2.5 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच आणि मुंडा आहे 6 इंच। आणि पाठीमागील मुंड्यासाठी 1.5 इंच मार्किंग करून घेत आहे, आणि समोरील मुंड्यासाठी 1 इंच, आणि समोरील गळ्याची उंची आहे 6 इंच। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि क्रॉस पट्टीचं खालच्या साईडने माप 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच। आणि कटोरी आहे 5.5 इंच। तर गळ्याच्या साईडने 1 इंचावरती आणि समोरील मुंड्यापासून 2 इंच आणि 2.5 इंच मध्ये मार्किंग करायचे आहे, म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित बसेल। अशा पद्धतीने कटोरी एकदा करून बघा तुमची, म्हणजे कधी चुकणार नाही कटोरी। आता मी कट करून घेत आहे। तुम्हाला जर पेपर कटिंगचा कंटाळा असेल तर अशा पद्धतीने एकदा ब्लाऊज कटिंग करून बघा, लवकर पण होईल, तुमचा वेळ पण वाचेल। तर बघू शकता, मी इथे कट करून घेतलेला आहे। तर हे दोन्ही भाग आपण काढून घेऊ। हा आहे पाठीमागील भाग आणि हा आहे समोरील भाग। बघू शकता। तर हे साईड आता मी थोड्या वेळाने दाखवणार। तर सगळ्यात आधी समोरील भागाची कटिंग करून दाखवत आहे। तर बघू शकता, समोरील भागाची कटिंग झालेली आहे। तर पाठीमागील भागाची आता कटिंग करत आहे। तर पाठीमागील गळ्याची उंची आहे 9 इंच, डीप नेक गळा आहे, तर इथे मी
3 इंचावरती खालच्या साईडने मार्किंग करून घेत आहे. गळ्याचा आकार देत आहे. गोल गळा आहे, बघू शकता. अशा पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे. तर मंडळी बघू शकता, समोरील आणि पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता इथे मी कटोरी वाढवून घेत आहे. अशा पद्धतीने जशास तसे कटोरीला मार्किंग करून घेत आहे. बघू शकता, जशात तसे मार्किंग करून घेतलेले आहे. आता ह्या साईडने 1.5 इंच आणि ह्या साईडने 1 इंच आणि या दोन्हींचं माप करून अर्ध करायचं आहे आणि सेंटरवरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे. एकदा अशा पद्धतीने कटोरीचं माप करून घ्या आणि इथे खाली थोडंसं वाढवून घ्यायचं, म्हणजे शिवताना आपल्याला कपडा कमी पडू नये याच्यासाठी. ठीक आहे. तर आता बाहीची कटिंग करणार आहे. बाही उंची आहे 4 इंच आणि मुंडा येत आहे. बघू शकता इथे मुंड्याचं अर्धा इंच सोडून मुंडा मापून घ्यायचा आहे. तर 8.5 इंचावरती येत आहे. तर थोडं कमी पडत आहे, तर ते नंतर मी तुम्हाला जोडून दाखवेन कपडा कट केल्यानंतर. आणि मुंडा खोली 1.5 इंचावरती करत आहे. ठीक आहे. बघू शकता अशा पद्धतीने. फक्त 5 ते 6 मिनिटात ब्लाऊज कटिंग होईल मंडळी. तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. हे जॉईंट आहे. तर मंडळी बघू शकता, ब्लाऊज पीसची कटिंग झालेली आहे. किती लवकर झालेली आहे बघा मंडळी. एकदा नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीने. तुमचा वेळही वाचेल